भारतीय अर्थव्यवस्थेत कर्जवाढीचा वेग हा कायम असल्याचं चित्र समोर आलं आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये नॉन फूड बँक क्रेडिटमध्ये सुमारे 14.3% इतकी वाढ ही नोंदवली गेली आहे. ही वाढ भारतीय अर्थव्यवस्थेतील मागणी टिकून असल्याचे संकेत देणारी मानली जात आहे. लोक खर्च करत आहे आणि उद्योग गुंतवणूक वाढवत आहे. बँक कर्ज वाटप हे 14 ते 14.5 दरम्यान राहिले असून वित्तीय वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत त्याला गती मिळाल्याचे दिसून येत आहे. सेवा क्षेत्र आणि वैयक्तिक कर्ज या दोन्ही विभागांनी या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सेवा क्षेत्रातील कर्जवाढ सुमारे 15% इतकी राहिली आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि लघु उद्योगांचं कर्ज यांचा यात मोठा वाटा आहे. औद्योगिक क्षेत्रात देखील स्थिर वाढ ही दिसून येत आहे. विशेषतः MSME क्षेत्राने कर्जवाढ टिकून ठेवण्यात मोठे योगदान दिले आहे. पायाभूत सुविधा, व्यापार आणि रिटेल इस्टेट क्षेत्रातही कर्ज वाटप वाढले आहे. मात्र ठेवींमध्ये वाढ ही तुलनेने कमी म्हणजे 11 ते 12% इतकी राहिली आहे. यामुळे बँकांवर निधी उभारणीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते आर्थिक क्रियाकलापांमध्ये वाढ ही ग्राहक खर्च आणि स्थिर व्याजदर यामुळे कर्जाची मागणी ही वाढली आहे. एकूणच अर्थव्यवस्था सध्या मजबूत दिसत असली तरी पुढील काळात बँकिंग क्षेत्रासाठी काही आव्हाने निर्माण होऊ शकतात.